नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आज या सेशनमध्ये आपण इंग्रजी ग्रामरचा एकदम बेसिकचा कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. त्याचा तुम्हाला उपयोग त्या टॉपिकचा तुम्हाला प्रत्येक शब्दामध्ये आणि प्रत्येक इंग्रजीच्या वाक्यामध्ये आणि शब्दामध्ये त्याचा वापर आहे. त्याच्याशिवाय तुमची इंग्रजी ही पूर्ण होतच नाही. बघा, त्या टॉपिकला मराठीमध्ये काय म्हणतात? वचन. काय हे लक्षात घ्या की तुम्हाला जर वचन शिकायचे असतील तर त्यापूर्वी तुम्हाला त्याची काही माहिती असणं गरजे आणि खूप महत्वाचे आहे. जर ते एकदा कळलं तर मग तुम्हाला वचन हे लगेच लक्षात येऊन जाईल. बघा, पहिला मुद्दा काय तुमचा, ह्याच्यामध्ये नामाला वचन असतेच. म्हणजे नाम. नाम म्हणजे काय? लक्षात घ्या, नाम म्हणजे काय? नाउन. म्हणजे ह्याला काय वचन असते. बघा, ह्या वचनला मराठीत वचन म्हणतात. मग इंग्लिश मध्ये काय म्हणतात ह्याला? नंबर. बघा, इथं नंबर म्हणजे काय? संख्या. असा याचा अर्थ होत नाही. काय याचा अर्थ? ग्रामर मध्ये काय होतो? काय होतो अर्थ याचा? वचन. म्हणजेच काय? एक वचन आणि अनेक वचन. बघा, लक्षात घ्या, एक वचन आणि अनेक वचन असा त्याचा अर्थ होतो. बघा, आता ज्याप्रमाणे नामाचे एक वचन आणि अनेक वचन होते, त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेत सुद्धा सामान्य नाम आणि समुदायवाचक नाम यांचे एक वचन आणि अनेक वचन होते. जसे की बघा, नाम. आता मी तुम्हाला सांगितलं नाम म्हणजे काय? नाउन. ह्याच्यातले कुठले दोन प्रकार आहेत? एक म्हणजे सामान्य नाम, लक्षात घ्या, आणि दुसरं म्हणजे काय? समुदायवाचक नाम. काय? समुदायवाचक नाम. ह्या दोन नामांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. चला, सांगा ह्याचं नाव काय होतं इंग्लिशमध्ये. आता त्याच्यानंतरचा मुद्दा काय? ह्या दोन नामांचं काय होतं? एक वचन आणि अनेक वचन होतं. ओके. मग ह्या एक वचन आणि अनेक वचनला इंग्लिशमध्ये काय म्हणणार? एक वचनला तुम्ही सिंग्युलर, लक्षात घ्या, नंबर, आणि अनेक वचनला काय? प्लुरल. नंबर. काय? सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर म्हणजेच काय? अनेक वचन. आणि हे एक वचन. आता हे एक वचन म्हणलं तर काय, की लक्षात ठेवायचे की एक वचन म्हणलं की ते एक व्यक्ती, एक वस्तू आणि एक ठिकाण किंवा एक स्थळ हे जेव्हा तुम्हाला दर्शवायचंय, काय, जे की त्याची संख्या एक आहे, त्यावेळेस तुम्हाला काय सांगायचंय? एक वचन. आणि अनेक वचन म्हणजे काय? एकापेक्षा जास्त. काय? एकापेक्षा जास्त ठिकाण, व्यक्ती, वस्तू जर हे दर्शवायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय? अनेक वचन. बघा, ज्यावेळेस तुम्ही एक वचनी क्रिया म्हणजे सामान्य नाम वापरणार किंवा एक वचनी काही वापरणार तर तिथं त्याचं हे क्रियापद काय असणार? एक वचनी असणार, लक्षात ठेवा. आणि ह्याचं अनेक वचनी असणार. बघा, सिंपल तुम्हाला एक छोट्याशा उदाहरणामधून सांगतो. बघ, अ बॉय इज कमिंग. हे काय झालं तुमचं? अ बॉय हे एक वचन आहे म्हणून इथं काय घेतलं आपण? एक वचनी क्रियापद. आता बॉईज आर कमिंग म्हणजे बॉईज हे काय झालं? अनेक वचन. आणि त्याच्या पुढे जे टू बीचं रूप घेतलंय ते काय झालं तुमचं? अनेक वचन. म्हणजे अनेक वचनी टू बीचं रूप वापरले. बघा, नंबरला इंग्लिश ग्रॅमॅटिकल भाषेमध्ये काय म्हणतात? वचन म्हणतात. त्याचे दोन प्रकार आहेत, सिंग्युलर आणि प्लुरल. आणि ते काय माहिती आहे त्याची हे तुम्हाला ह्या सेशनमध्ये सांगितले. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण ह्यानंतरचे सगळे नियम आपण शिकणार आहोत.